नमस्कार, मी सोमेश षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत रिडक्शनला. रिडक्शनचं नाव आहे क्लेमन्सन्स रिडक्शन आणि वुल्फ किशनर रिडक्शन. आज आपल्याला बघायचं आहे रिडक्शन अल्डिहाइड कीटोन या दोघांचं रिडक्शन. त्याच्यामध्ये दोन रिॲक्शन्स आहेत. एकाचं नाव आहे क्लेमन्सन्स रिडक्शन, एकाचं नाव आहे वुल्फ किशनर रिडक्शन. ठीक आहे. अशा दोन अभिक्रिया त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर हा संपूर्ण भाग थोडक्यात या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या, दोन्ही बी अभिक्रिया, एक आहे क्लेमन्सन्स रिडक्शन, एक आहे वुल्फ किशनर रिडक्शन. दोन्ही रिॲक्शन मध्ये काय होतं, अल्डिहाइड आणि कीटोन यांचं रूपांतर अल्केनमध्ये होतं. अल्डिहाइड कीटोन या दोघांचं रूपांतर अल्केनमध्ये होतं. अशा प्रकारची ही अभिक्रिया आहे. तुम्हाला माहित आहे अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांमध्ये कुठला ग्रुप असतो, सी डबल बॉन्ड ओ असतो. म्हणजे थोडक्यात या दोन्ही बी रिॲक्शन मध्ये सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे. मग अल्डिहाइड असलं किंवा कीटोन याचं काय होतं, रिडक्शन होतं आणि सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं. बघा, दोन रिॲक्शन्स आहेत. एकाचं नाव क्लेमन्सन्स रिडक्शन, एकाचं नाव वुल्फ किशनर रिडक्शन. दोन्ही रिॲक्शन मध्ये होणारं कन्व्हर्जन एकसारखं आहे. सुरुवात शेवट सारखी आहे. रिॲक्शन वेगळी आहे, रिॲक्शन होण्याची पद्धत वेगळी आहे, रिड्युसिंग एजंट वेगळा आहे. परंतु एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही रिॲक्शनची सुरुवात आणि शेवट सेम आहे. क्लेमन्सन्स रिडक्शन आणि वुल्फ किशनर रिडक्शन मध्ये सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर मिथिलीन ग्रुपमध्ये CH2 ग्रुपमध्ये होतं. आणि लक्षात घ्या, CH2 ग्रुपला मिथिलीन ग्रुप असं म्हटलं जातं. ओके. आता नेमकं रिॲक्शन कशी होते, काय होते याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. दोन भाग आपण पाडूयात. पहिल्यांदा बघूयात क्लेमन्सन्स रिडक्शन आणि दुसरा भाग म्हणजे वुल्फ किशनर रिडक्शन. दोन्ही अभिक्रिया कशा होतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके. पहिला भाग बघा, क्लेमन्सन्स रिडक्शन. पहिला जो भाग आहे याला म्हणूयात आपण क्लेमन्सन्स रिडक्शन. आता क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये काय होतं, क्लेमन्सन्स रिडक्शन असेल किंवा वुल्फ किशनर रिडक्शन असेल, दोन्ही अभिक्रियेमध्ये सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं. कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर मिथिलीन ग्रुपमध्ये होतं. हे दोघांसाठी कॉमन आहे. परंतु लक्षात घ्या तुम्ही, दोन्ही ठिकाणी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट वेगवेगळा आहे. क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये बघा काय वापरतात, झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HCl वापरतात. बघा, क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी एक स्टेप रिॲक्शन आहे. क्लेमन्सन्स रिडक्शन साठी आपण काय वापरतो, झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HCl. परंतु वुल्फ किशनर रिडक्शन साठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट वेगळा आहे. याच्यामध्ये ऍसिड वापरतात, त्याच्यामध्ये अल्कली वापरतात, बेस वापरतात. हा दोघांतला फरक आहे. समजतंय का? आणि मग तिथं काय वापरतो आपण, हे वापरतो हायड्राझाईन, NH2 म्हणजे हायड्राझाईन. अँड त्याचबरोबर काय वापरतो आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल सॉल्व्हंट. दोन स्टेप रिॲक्शन आहे. संपलं. म्हणजे हे कुठलं लक्षात ठेवा. आपण सुरुवात करू क्लेमन्सन्सला, पण ती सुरुवात करण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट कुठला असतो, तर तो असतो झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर वुल्फ किशनर रिडक्शन मध्ये रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट कुठला असतो, हायड्राझाईन आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल सॉल्व्हंट. कळालं का नाही कळालं? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. पहिला भाग जो आहे क्लेमन्सन्स रिडक्शन तो या ठिकाणी आपल्याला. ओके. तर सुरुवात करू आपण क्लेमन्सन्स रिडक्शनला. आता क्लेमन्सन्स रिडक्शन साठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट कुठला आहे, झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड. झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड, ZnHg कॉन्सन्ट्रेट HCl. आता रिडक्शन कसं होतं काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात. बघा, आता काय घेतलं आपण, सी डबल बॉन्ड ओ घेतला. हा कोण आहे, अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे, दोघांमध्ये हा ग्रुप असतो सी डबल बॉन्ड ओ. सी डबल बॉन्ड ओ हा ग्रुप अल्डिहाइड मध्ये पण असतो, कीटोन मध्ये पण असतो. म्हणून सी डबल बॉन्ड ओ इज कॉमन फॉर बोथ अल्डिहाइड अँड कीटोन. म्हणून हा असेल तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन. इतर थोडक्यात लिहितो असं जनरल रिॲक्शन. आता तुम्हाला माहिती आहे रिडक्शन म्हणजे काय, तुम्हा सर्वांना माहित आहे रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन.
हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन. कळलं का? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन, किंवा ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे सुद्धा रिडक्शन. इथं दोन्ही बी होते. कसं होते सांगतो बघा. आता सी डबल बॉन्ड रिडक्शन करा. हे घेतलं हायड्रोजन, बरोबर का? हे घेतलं हायड्रोजन, आणि तुम्हाला माहित आहे या ठिकाणी अल्डिहाइड किंवा कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट कुठला असतो? झिंक अमालगम. ZnHg म्हणजे झिंक अमालगम, आणि कॉन्सन्ट्रेट HCl. संपलं. आता मिसळा हायड्रोजन, संपलं, रिॲक्शन पूर्ण होते. ॲडिशन ऑफ हायड्रोजन अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. परंतु एक लक्षात घ्या, या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. बघा, याच्यामधला हा ऑक्सिजन निघून जातो आणि हायड्रोजनमध्ये मिसळतात. सो ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय हायड्रोजन. ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय हायड्रोजन. आणि ही संपूर्ण अभिक्रिया कशी होते माहिती आहे का? थोडक्यात तुमच्या समोर मांडतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमकी अभिक्रिया कशी होते, त्याच्याबद्दलची पण माहिती तुमच्यासमोर सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा, इथे लिहिले आपण ऑलरेडी, तरी पण लिहू आपण. सी डबल बॉन्ड ओ घेतला, बरं का? अल्डिहाइड किंवा कीटोन, ह्याचं आपण केलं रिडक्शन, बरोबर आहे का? वापरायचं झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HCl आहे का? आणि सी डबल बॉन्ड ओचं काय होईल? CH2. ही रिॲक्शन शॉर्टकट आहे. हा कोण आहे? कीटोन आहे. हा कोण आहे? अल्डिहाइड आहे, कार्बोनिल ग्रुप. त्याचं काय केलं? रिडक्शन करण्यासाठी काय वापरलं? झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HCl. आणि मग या तुमच्या क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये काय होतं? सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं, म्हणजे मिथिलीन ग्रुप तयार होतो. CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप, CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप. झालं. आता हीच रिॲक्शन येतो इथं. हे बघा, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. डिटेलमध्ये बघा. आता 4 H आहे. काय करू आपण? हे बघा, हा बॉन्ड तोडा, कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड तोडा, बरं का? 2 हायड्रोजन ॲड करा इकडं, हो का? आहे का? हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनला 2 H ॲड करायचं, म्हणजे काय होईल? CH2 होईल. झालं प्रॉडक्ट आपला, हो का? CH2. हे बॉन्ड आहे, इथं 2 हायड्रोजन मिसळा, कार्बन आहे. हा कार्बोनिल कार्बन, हा कार्बोनिल ऑक्सिजन. लक्षात ठेवा, कार्बोनिल कार्बनला 2 हायड्रोजन द्या, दिले, CH2 झाला. हे बॉन्ड CH2 बॉन्ड, CH2 झालं. आणि मग या ठिकाणी मिथिलीन ग्रुप तयार झाला. आता काय होतं माहिती आहे का? 4 पैकी 2 गेले, 2 उरले, द्या ह्याला 1 2, म्हणजे हा ऑक्सिजन निघून जातो. ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय द हायड्रोजन. ऑक्सिजन गेला, हायड्रोजन आले. मग हे जे ऑक्सिजन आहे आणि 2 हायड्रोजन म्हणजे H2O. 2 हायड्रोजन H2 आणि हा O, H2O निघून जातो, आणि मग आपला हा प्रॉडक्ट लिहू इथं H2O. अशा प्रकारची आपली ही जनरल रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी काय झालं की हा जो कार्बोनिल कार्बन आहे तो झाला CH2, आहे की नाही, आणि जो ऑक्सिजन आहे तो झाला H2O आणि निघून गेला. म्हणजे या ठिकाणचा ऑक्सिजन तिथं थांबत नाही, इथला ऑक्सिजन निघून जातो आणि हा ऑक्सिजन H2Oच्या स्वरूपात निघून जातो. बस, एकूण 4 हायड्रोजन आहेत. 4 हायड्रोजन पैकी 2 हायड्रोजन कार्बोनिल कार्बनला द्या, त्याचं रूपांतर होईल CH2 मध्ये. 2 हायड्रोजन ऑक्सिजनला द्या, म्हणजे होईल H2O, आणि त्याला हाकलून लावा, निघून जाईल. H2O निघून जातो, आणि अशा प्रकारे या ठिकाणी मिथिलीन म्हणजे अल्केन तयार होतो. समजलं का? ही रिॲक्शन दोघांसाठी बी आहे, अल्डिहाइडसाठी बी आहे, कीटोनसाठी बी आहे. पुन्हा वेगवेगळं सांगायची आवश्यकता नाही, दोघांसाठी बी आहे. कारण दोघांमध्ये कोण आहे? सी डबल बॉन्ड O, आणि रिॲक्शन होण्यासाठी कुठला भाग पाहिजे? सी डबल बॉन्ड O. त्याच्यामुळे दोघांसाठी ही अभिक्रिया आहे. आता एक्झाम्पल्स घेतो, तुमच्या लक्षात येईल. कळलं सर्वांना? लिहून घ्या. बघा, लक्ष द्या. उदाहरण बघा, इथे एक उदाहरण लिहितो मी. पहिलं उदाहरण लिहितो इथं. हां, CH3 C डबल बॉन्ड OH, ॲसिटाल्डिहाइड नाव आहे. लिहू का इथं? ॲसिटाल्डिहाइड. नीट ऐका बरं का रिॲक्शन. ॲसिटाल्डिहाइड. तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे? रिडक्शन कुठल्या प्रकारचं आहे? क्लेमन्सन्स रिडक्शन. तुम्हाला माहीत पाहिजे, क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरतो? झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड. झिंक अमालगम अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड, झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HClचा वापर करतो आपण. चला, काय घ्यायचं रिडक्शन? 4 हायड्रोजन घ्यायचं. 4 हायड्रोजन रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं इथे लिहा. हां, वापरा. काय? झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड. हीट करा.
तुम्हाला माहिती आहे एकूण 4H. हो का, हा तुमचा कार्बोनिल कार्बन, हा तुमचा कार्बोनिल ऑक्सिजन, या दोघांमधला बॉन्ड तोडा, खेचॅक खेचॅक खेचॅक. कळलं का नाही का, तुटला बॉन्ड तुटला हो. आता किती हायड्रोजन, 4 हायड्रोजन पैकी 2 द्या कार्बोनिल कार्बनला आणि 2 द्या कार्बोनिल ऑक्सिजनला. हो का, हे 2 आली इकडं, 2 द्या याला, 2 द्या त्याला, 2 द्या याला, 2 द्या त्याला, 2 द्या याला, 2 द्या त्याला, संपलं. मग आता इथे काय झालं बघ, इथं CH3 आहे, इथं CH2 आणि H, CH3 झालं. CH3 CH2 आणि H म्हणजे CH3, चालतं की असं. म्हणजेच आपला प्रॉडक्ट आहे का CH3 आला का. इथं काय ऑक्सिजन, इथं 2 H आले म्हणजे H2O निघून जाईल प्लस H2, संपलं, रिॲक्शन झाली आणि ह्याचं नाव आहे इथेनो. अशा प्रकारे इथेन तयार झाला. हा पहिला प्रॉडक्ट. फार सोपी रिॲक्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 हायड्रोजन मिसळायचे येते. 4 हायड्रोजन मिसळा, 2 द्या कार्बोनिल कार्बनला, 2 द्या कार्बोनिल ऑक्सिजनला, त्याला 2 हायड्रोजन द्यायचं घेऊन जायचं ऑक्सिजन, ठेवायचं नाही ऑक्सिजनला. H2Oच्या स्वरूपात ऑक्सिजन निघून जातो रे आणि तयार होतो अल्केन रे. अरे कळलं का रे. हे असं सगळ्या रिॲक्शन्स आहेत. दुसरी अभिक्रिया बघा, हे जरी तुम्ही प्रोपिओनाल्डिहाइड घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड OH, सॉरी एक मिनिट, बघा प्रोपिओनाल्डिहाइड घेऊ आपण. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. चला ह्याचा आपण करू क्लेमन्सन्स रिडक्शन. क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं, झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरायचं. चला किती हायड्रोजन, 4 घेतलं. रिडक्शन करण्यासाठी काय वापरलं आपण, लिहू इथं काय लिहू, झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट HCl आणि हीट करा, संपलं. आता बघा, हा कार्बोनिल कार्बन, हा कार्बोनिल ऑक्सिजन, ह्या दोघांच्या मधला बॉन्ड ब्रेक करू आपण, कारण हा O इथं राहणार नाही, O निघून जाणार आहे. ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय द 2 हायड्रोजन्स आहे ना. कार्बन पाशी 2 हायड्रोजन येतील, परंतु या ठिकाणचा ऑक्सिजन निघून जाणार आहे. म्हणून पुस्तकात लिहिले असं, ऑक्सिजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द 2 हायड्रोजन ॲटम्स, असं पुस्तकातलं वाक्य आहे. मग आता काय होईल, 2 हायड्रोजन नको इथं आले, एक इथं आला, एक इथं आला, इथं 2 येतील, एक इथं आला, एक इथं आला, तोडला आपण ह्याला. हा बॉन्ड तोडा, खेचॅक खेचॅक खेचॅक. ओके, इथं काय आलं, CH2 आलं, कार्बन आणि 2 H, CH2 आणि H CH3 झालं, म्हणजे CH3 CH2 CH3, बरोबर आहे का. लिहू होतं इथं CH3 CH2 CH3 प्लस H2 कसं आलं. हां, हे 2H आणि इथला O, H2O निघून जातो. इथे काय वाटल्यास मायनस H2. ओके, इकडे ह्याच्याऐवजी आणि ह्याचं नाव आहे N-प्रोपेन किंवा नुसतं प्रोपेन. ह्याचं नाव काय, प्रोपिओनाल्डिहाइड. अल्केन तयार होते, अल्केन, प्रोपिओनाल्डिहाइड. हां, प्रोपेन. हे दुसरं एक्झाम्पल. आता अजून एक उदाहरण घेतो कीटोनचं, म्हणजे या ठिकाणी क्लेमन्सन्स रिडक्शन तुम्हाला समजून जाईल. क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये C डबल बॉन्ड Oचं रूपांतर CH2 ग्रुप मध्ये होतं, म्हणजेच मिथिलीन ग्रुप तयार होतो. थोडक्यात अल्डिहाइड कीटोन पासून अल्केन तयार होतो. CH2 होतं म्हणजे मिथिलीन, पण ऍक्च्युअली होतं कोण, अल्केन. So in the Clemenson's reduction, whatever may be the product formed, that product is alcohol, alkane लक्षात ठेवा. And in this reaction, C double bond O is converted into the CH2 group. So carbonyl group is converted into methylene group. कळतंय का. आता एक उदाहरण घेतो, लक्षात येईल. चला ऍसिटोन घेऊ पहिल्यांदा. काय घ्यायचं, ऍसिटोन. CH3 C double bond O CH3, ऍसिटोन. लिहू का नाव आहे तिथं, ऍसिटोन. चला काय करायचं, क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी 4 हायड्रोजन वापरा. किती, 4 हायड्रोजन. हो का. आणि तुम्हाला माहित आहे, क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी आपण कोणता रिड्युसिंग एजंट वापरतो, झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरा. मग झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड हीट करा, झालं. हो का. हा तुमचा कार्बोनिल कार्बन, ह्याला विसरायचं नाही. हा तुमचा कार्बोनिल ऑक्सिजन, ह्या दोघांच्या मधला बॉन्ड तोडा, खेचॅक खेचॅक खेचॅक. किती हायड्रोजन, 4. या 4 हायड्रोजन पैकी 2 कार्बोनिल कार्बनला द्या, 2 कार्बोनिल ऑक्सिजनला द्या. हो का. एक इथं आलं का. हो का, एक इथं आलं आणि 2 द्या ह्याला, 1, हे 2, संपलं. हा निघून जाणार आहे, हा थांबणार नाही. ऑक्सिजन यहाँ पे रहने वाला नहीं है, ये जाने वाला है, जाने वाला. चला मग काय होतंय, हो का. हे C2H आहे, CH2 CH3 CH2 CH3, अल्केन फॉर्मेशन. आणि इथं 2H आहे, H2O निघून जाते, संपलं.
संपलं. आणि उत्तर काय आलं? प्रोपेन, CS3 CS2 CS3 N प्रोपेन म्हणा एकच झालं. हो का? अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज क्लेमन्सन्स रिडक्शन. क्लेमन्सन्स रिडक्शनमध्ये C डबल बॉन्ड Oचं रूपांतर CS2 ग्रुपमध्ये होतं, म्हणजेच मिथिलीनमध्ये होतं. थोडक्यात क्लेमन्सन्स रिडक्शनमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनचं रूपांतर अल्केनमध्ये होतं. क्लेमन्सन्स रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट कुठला असतो? तर तो असतो झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता आपण दुसऱ्या जाऊयात भागाकडे, दॅट इज वुल्फ किश्नर रिडक्शन. कुठला? वुल्फ किश्नर रिडक्शन. वुल्फ किश्नर रिडक्शन लिहून घ्या. आता वुल्फ किश्नर कसं होतं बाबा, त्याच्याबद्दलची पण थोडक्यात माहिती आपण घेऊ, म्हणजे हा भाग तुमच्या लक्षात येईल. वुल्फ किश्नर रिडक्शन, वुल्फ किश्नर रिडक्शन. हां, लक्ष द्या बरं का व्यवस्थित. वुल्फ किश्नर रिडक्शन, वुल्फ किश्नर रिडक्शन. ठीक आहे. आता वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये काय होणार आहे? परत तशीच रिॲक्शन आहे, परंतु या ठिकाणी रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते, एका स्टेपमध्ये होत नाही. लक्षात घ्या. वुल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शन करण्यासाठी काय वापरतात? नंबर 1 हायड्रियाझाईन वापरतात. NH2 बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय वापरायचं? हायड्रियाझाईन. तयार होईल हायड्रियाझोन. पहिल्या स्टेपमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनची अभिक्रिया आपण कोणासोबत करणार आहोत? हायड्रियाझाईन सोबत. तुम्हाला माहित आहे क्लेमन्सन्स रिडक्शनमध्ये आपण काय केलं? अल्डिहाइड्स और कीटोन्स आर रिड्युस्ड बाय सोडियम अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेट HCl. As a result of this, C double bond O carbonyl group is reduced to methylene group CS2 group, and this reaction is called as the Clemenson's reduction reaction. आता ही वुल्फ किश्नर आहे. वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये आपण काय वापरतोय? हायड्रियाझाईन. त्याचबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल. हा सॉल्व्हंट आहे. इथिलीन ग्लायकॉल हा कोण आहे? सॉल्व्हंट आणि हा बेस वापरा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अशा 2 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोजन वापरा, दुसऱ्या स्टेपमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल हे वापरा, म्हणजे आपल्याला शेवटी काय होईल? C डबल बॉन्ड Oचं रूपांतर CS2 मध्ये. ह्याच्यामध्ये तेच होणार आहे. दोन्ही बी अभिक्रियामधलं सुरुवात शेवट एकच आहे, पण रिॲक्शन वेगवेगळी आहे. रिॲक्शन एकसारखी नाही आहे. सो म्हणजे स्टार्टिंग मटेरियल आणि येणारा प्रोडक्ट सेम आहेत. सो C डबल बॉन्ड O इज कन्व्हर्टेड इनटू CS2 ग्रुप, मिथिलीन ग्रुप. हे दोघात कॉमन आहे आणि हे यूज करायचं. आता 2 स्टेपमध्ये रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. पहा, मी करून दाखवतो. बघा, नीट बघा. हे C डबल बॉन्ड O हे तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन, दोघाला बी कॉमन आपण करू शकतो. हा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. लिहू का इथं? इट मे बी अल्डिहाइड, इट मे बी कीटोन. इथं RH घ्या, अल्डिहाइड होईल. R घ्या, कीटोन होईल. त्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आता आपण काय करू? पहिल्या स्टेपमध्ये हायड्रियाझाईन घेऊ. पहिल्यांदा हायड्रियाझाईन घ्यावे. 2 स्टेप रिॲक्शन. वुल्फ किश्नर रिडक्शन 2 स्टेपची, वुल्फ किश्नर 2 स्टेपाची, वुल्फ किश्नर 2 स्टेपची. मग आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का? हा तुमचा अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे, हा तुमचा हायड्रियाझाईन आहे. या दोघांमध्ये काय होतं? कंडेन्सेशन रिॲक्शन होते, म्हणजे तुमचा अल्डिहाइड आणि तुमचा हायड्रियाझाईन कंबाईन होतो, आणि हे कंबाईन होत असताना त्याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. अशा प्रकारची पहिली स्टेप, याला म्हणतात कंडेन्सेशन रिॲक्शन, म्हणजे पहिल्यांदा ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. थोडक्यात लोक हे काय झालं? H2 निघून गेला. मग हा भाग डबल बॉन्डला काय बी होत नाही, डबल बॉन्ड तसाच राहतो. महत्वाचं वाक्य रे, डबल बॉन्ड तसाच राहतो. इथला ऑक्सिजन, इथला H2 निघून जातो, -H2. चला काय बघा, C डबल बॉन्ड N NH2. पहिली स्टेप पूर्ण झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला? दुसऱ्या स्टेपमध्ये घ्यायचं आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन इथिलीन ग्लायकॉल, आणि इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर असं असतं का? OH CS2 OH. पुस्तकात दिले असं. हे आहे इथिलीन, असं लिहावा किंवा असं नाव लिहावा, चालतंय, कुठला बी फरक पडणार नाही. मग आता काय होतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही काय करता, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल यांच्या साह्याने ह्याला हीट करता, तेव्हा ह्याच्यामधला N2 गॅस निघून जातो का? हा N2 गॅस निघून जातो. हा N2 गॅस निघून गेला, उरलं काय? C आणि H2, आणि तयार झाला CH2 -N2. संपलं. हा होता. अशा प्रकारे CH2 तयार झाला. ही पहिली स्टेप, आणि शेवटी तयार झाला मिथिलीन ग्रुप, म्हणजेच तुमचा अल्केन तयार झाला.
मिथिलीन ग्रुप म्हणजेच अल्केन. अशी 2 स्टेप रिॲक्शन आहे. प्रत्येक स्टेप नीट लक्षात घ्या. अतिशय सोपी आहे, फक्त व्यवस्थित आपण समजून घ्यायचं आहे म्हणजे बराबर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. झालं. ह्याची उदाहरणं घेऊ म्हणजे रिॲक्शन तुमच्या लक्षात येईल. झालं. ह्याची उदाहरणं घेऊ आपण म्हणजे हा भाग पूर्ण होईल. कळायचं सगळं काय होतं, सगळं आपल्या समोर आहे. रिडक्शन, क्लेमन्सन्स रिडक्शन, वुल्फ-किशनर रिडक्शन. क्लेमन्सन्स रिडक्शन आणि वुल्फ-किशनर रिडक्शन रिॲक्शन संपलं. लक्ष द्या. बघा सर्व. बघा पहिलं एक्झाम्पल घेतो इथं. पहिलं एक्झाम्पल इथे घेतो. घेऊ इथं. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. हा कोण आहे? प्रोपिओनाल्डिहाइड आहे. कोण आहे? प्रोपिओनाल्डिहाइड. चला, हा तुमचा कोण आहे? प्रोपिओनाल्डिहाइड. तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रोपिओनाल्डिहाइडची अभिक्रिया पहिल्यांदा हायड्रॅसाईन सोबत करायचं. घ्या हायड्रॅसाईन घ्या. हो का, NH2 NH2. आता पहिल्यांदा काय येईल बघा, इथला ऑक्सिजन इथला H2, हे दोन्ही भाग निघून जातील. H2 लिहू का इथं -H2 आणि इकडचा पार्ट एकमेकाला जोडतो म्हणजे कंडेन्सेशन होतं. इकडचा मालिक्यूल हे दोन्ही मालिक्यूल जोडा आणि हे दोन्ही मालिक्यूल एकमेकाला जोडत असताना त्याच्यामधला सिंपल मालिक्यूल वॉटर मालिक्यूल निघून जातो. डबल बॉन्डवरती कसलाही परिणाम होत नाही. डबल बॉन्ड रिमेन्स ॲज इट इज, जशाच तसा राहतो. कसं मग हो का, CH3 CH2 C H डबल बॉन्ड NH2. हे आहे प्रोपिओनाल्डिहाइड हायड्रॅझोन. आता ह्याला काय करा माहिती आहे का, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल असं लिहू का, ह्यांच्यासोबत हीट करा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल. आता लिहिलो बरोबर मी. दिसलं का सर्वांना? घोळवणी पुन्हा दिसलं का सर्वांना? ओके. आणि शेवटी काय होतं, ह्याच्यामधला हा N2 गॅस निघून जातो आहे का, आणि CH2 आणि CH3 होतं. हो का, CH3 CH2 आणि CH3 CH2 आणि H. सॉरी बरोबर आहे का? हां, हे बघा, हे 2 H आणि हे H3 बरोबर आहे. आणि N2 गॅस निघून गेला. लिहू इथं -N2 गॅस. संपलं. आणि हा तयार झाला प्रोपेन. का तयार झाला? प्रोपेन. अशा प्रकारची अभिक्रिया. फार सोपी रिॲक्शन आहे. झालं. आता हे झालं एक अल्डिहाइडचं. आता कीटोनचं घेऊ आपण. एखादं कीटोनचं घेऊ आपण. आता हे बघा, हे C डबल बॉन्ड CH2 CH3. ह्याचं नाव आहे प्रोपिओफिनोल. तुम्ही ॲसिटोफिनोल घ्या, प्रोपिओफिनोल घ्या. प्रोपिओफिनोल इथं घेतलं आपण प्रोपिओफिनोल. चला, पहिल्या स्टेपमध्ये काय घ्या, हायड्रॅझाईन घ्या. पहिल्या स्टेपमध्ये हायड्रॅझाईन घ्यावे. चला, ह्याच्यामधला ऑक्सिजन, ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजन काढून टाका. हो का, H2 इथं लिहा -H2. आता इकडचा पार्ट जोडा एकमेकाला. हो का, हे अशा प्रकारे रिंग आली. इथं आलं C डबल बॉन्ड NH2 बरोबर आहे का, आणि इथं आपला CH2 CH3 आहे का. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायला, पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत हीट करा. आणि या ठिकाणी वापरा इथिलीन ग्लायकॉल. मग काय होते, ह्याच्यामधला N2 निघून जातो. N2 उरलं काय, CH2 CH3. हो का, असं लिहायचं. ही बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग. CH2 CH3. ह्याचं नाव आहे N प्रोपिल बेन्झीन. अशा प्रकारे या ठिकाणी हा भाग सगळा आपल्याला बघता येतो. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या अभिक्रिया लक्षात घ्या. एकच महत्त्वाचं आहे, C डबल बॉन्ड Oचं रूपांतर CH2 मध्ये होतं. ही 2 स्टेप रिॲक्शन. अगोदरची 1 स्टेप, इथं 2 स्टेप कुठल्या तुम्हाला माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि एक महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहित आहे, समजा आता बेन्झीन आपल्याकडे, आता बेन्झीन आहे आणि ह्या बेन्झीन रिंगला समजा इथं जोडायचा अल्किल ग्रुप. मग ह्याला अल्किल ग्रुप जोडण्यासाठी आपल्याकडे एक रिॲक्शन आहे. कोणती? फ्योडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन. समजा केलं मिथायलेशन, इथं काय येतं, CH3 येते. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर बेन्झीन रिंगला अल्किल ग्रुप जोडायचा असेल तर त्याच्यासाठी एक रिॲक्शन आहे, फ्योडल-क्राफ्ट्स रिॲक्शन. फ्योडल-क्राफ्ट्स रिॲक्शनच्या सहाय्यानं आपण बेन्झीन रिंगला कार्बनची चेन किंवा अल्किल ग्रुप जोडू शकतो. अल्किल ग्रुप्स कॅन बी अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग बाय द फ्योडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन. परंतु जर फ्योडल-क्राफ्ट्स रिॲक्शनच्या सहाय्याने एखादा अल्किल ग्रुप जोडणं शक्य नसेल तर तो अल्किल ग्रुप याला जोडण्यासाठी ही रिॲक्शन वापरायचं. आता 3 कार्बनचा जोडता येत नाही. 3 कार्बनचा अल्किल ग्रुप फ्योडल-क्राफ्ट रिॲक्शनच्या सहाय्यानं बेन्झीन रिंगला जोडता येत नाही. हो का, 1 2 3 N प्रोपिल जोडलो. पण इथं आलं का? कळलं का? म्हणजे फ्योडल-क्राफ्टच्या सहाय्यानं जर तुम्हाला
अल्किल ग्रुप बेन्झीन रिंगला जोडता येत नसेल तर हे जोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी वुल्फ किशनर रिडक्शन घेऊ शकतो. आधी कीटोन गॅसचं रिडक्शन करायचं, आपण अल्किल ग्रुप तयार करतो. बघा 3चं तयार झालं, इथं झालं. म्हणजे फॉर द सिंथसिस ऑफ ए लॉंग साईड चेन ऑफ द बेन्झीन रिंग. कळलं का? ह्या रिॲक्शनचा आपण यूज करू शकतो, वापर करू शकतो. अशा प्रकारची ही ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.